सातारा यादव गोपाळ पेठेतील रणरागिणी आक्रमक शाहूपुरी पोलिसांनी कारवाई करण्याची केली मागणी। तुळजाभवानी कॉम्प्लेक्स 340 यादव गोपाळ पेठ सातारा येथे काही गाळा मालकांनी स्वतःचे गाळे अवैध व्यवसाय करता भाड्याने दिले आहेत, तसेच विकले आहेत। इमारतीमध्ये सध्या बंद कॅफे, अवैध व्यवसाय, कॅरम गेम व इतर रात्रीचे खेळ चालतात। तसेच इमारतीमध्ये परमिट रूम व बियर बार चालू आहे। त्याला सर्व रहिवासी गाडीधारकांचा विरोध असून रहिवासी इमारतीमध्ये परमिशन नसताना देखील काही धूळ करून परमिशन काढून व्यवसाय चालू झाला आहे। त्यामुळे इमारतीतील सर्व रहिवासी महिलांना, मुलींना त्रास होत आहे। इमारतीमध्ये येणे जाणे अवघड झाले आहे। त्यांच्याकडे येणारे सर्व लोक कसेही गाड्या लावतात, कोणाला बोलता येत नाही व इमारतीच्या आवारामध्ये लोक दारू पिऊन रिकामे बाटल्या टाकतात, कुठेही लघुशंका करतात, सिगरेट ओढत उभे राहतात। तसेच इमारतीपासून 10 मीटर अंतरावर शंकराचे मंदिर आहे। तसेच 100 मीटरच्या अंतरामध्ये तुळजाभवानी मंदिर आहे। येथे जवळच अण्णासाहेब राजे भोसले प्राथमिक शाळा आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा व रहिवासी तसेच मंदिर परिसरात बार परमिशन दिली जात नाही। हा बार कसं चालू आहे हे आपण बघावे व कारवाई करावी। या सर्व बाबींसाठी तुळजाभवानी कॉम्प्लेक्स रहिवासी व व्यापारी बंधूंचा तीव्र विरोध आहे। सदर बाबींची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी व चालू असलेले सर्व अवैध सोसायटीला मान्य नसलेले व्यवसाय आपण बंद करण्याचे आदेश द्यावेत, असे निवेदन यादव गोपाळ पेठेतील तुळजाभवानी कॉम्प्लेक्स मधील रहिवासी महिलांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले व येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला। तुळजाभवानी कॉम्प्लेक्समध्ये जे अवैध धंदे चालू आहेत त्यांना आम्हाला ह्या रहिवासी महिला आहेत, आम्हाला सगळ्यांना जे रेसिडेन्शियल लोक आहेत त्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम आहे। त्यासाठी आम्ही एसपी ऑफिसला निवेदन द्यायसाठी आलो आहे। त्या लोकांचा आम्हाला येता जाता त्रास होतो, कचरा, दारूच्या बॉटल रस्त्यात पडलेल्या असतात, पार्किंगचा इश्यू होतो, रस्त्याने आम्हाला जिना चढून जाताही येत नाही, मध्ये मध्ये गाड्या लावलेल्या असतात। आणि बार पण सुरू झालेला आहे। परमिट रूम बार हे नको आहे ना, इथं रेसिडेन्शियल एरियामध्ये परमिट रूम नको आहे, बार वगैरे नको आहे, मटका हा प्रकार नको आहे। ते आता ते बघतील ना, तपास करतील, तपास चालू आहे। ते सर बोलले आता आम्हाला तपास करतोय म्हणून। नाही आता या ठिकाणी बऱ्याच महिला आहेत आणि दिवसा संध्याकाळी 7 नंतरही यावं लागतं, पण त्यानंतर इतके लोक खाली असतात आणि बऱ्याच महिलाही तिथे आणल्या जातात त्यांच्या इथून। त्यामुळे सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना तिथे जायला खूप प्रॉब्लेम होतो आणि अशा जिथे लहान मुलं शिकतात, क्लासेसमधनं येतात जातात, तर अशा ठिकाणी अशा पद्धतीचे धंदे करणं सगळ्यात वाईट आहे। त्यामुळे SP साहेबांनी किंवा सगळ्यांनी यावरती आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं आणि तिथे लवकरात लवकर ते बारची जी परमिशन दिली असेल तर या रहिवासी एरियामध्ये ते चुकीचं आहे, तर एवढं विचार करून त्या ठिकाणी थोडंसं चांगल्या पद्धतीने काय असेल ते डिसिजन घ्यावा, ही नम्र विनंती आहे आमची। आणि आमच्या अपार्टमेंटच्या शेजारी 100 मीटरवरती शाळा आहे, तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा आहे आणि बरेच जवळ अपार्टमेंट आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला खूप त्रास होतो। आणि एसपींनी आणि शाहूपुरी पोलीस स्टेशननी हे सगळे जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, ही आमची सर्व नागरिकांची, सर्व रहिवाशांची नम्र विनंती आहे। आणि जर त्यांनी हे लवकरात लवकर याच्या विरुद्ध काही डिसिजन जर घेतला नाही तर आम्हाला तीव्र ॲक्शन घेता येईल आणि महिला आता रस्त्यावर येतील ते सर्व बंद करण्यासाठी। आणि आमचा विचार करण्यात यावा। आमची मुलं बाळा आता मोठी होत आहेत, मुलं बाळा म्हणजे आमच्या मुलांवरती कशा प्रकारचे संस्कार होतील जर ते सर्व हे बघतील की आमच्या बिल्डिंगमध्ये बार आहे बाबा, सारखीच लोक येतात, रात्रीचं यायला जायला सेफ नाही आहे बिलकुल, त्या माणसं सगळी उभी असतात। किती दिवसापासून चालू? आता महिना वगैरे झाला, 15 वगैरे दिवस झाले असेल, 15 महिना झालेला असेल। आणि आम्हा सगळ्यांना एकत्र यायला वेळ गेला, त्यामुळे आम्ही आता सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि निवेदन एसपींकडे दिलेलं आहे। आणि मटका सुरू आहे आणि कॅरमच्या नावाखाली बरेच
चक्री काय प्रकार असतो ते सगळं चालू आहे आणि कॅरमच्या नावाखाली बरेच अवैध धंदे सुरू आहेत. रात्री 11 वाजता आणि दारूच्या बाटला पडलेल्या असतात पार्किंगमध्ये आणि ह्या लोकांचा इतका आवाज असतो रात्रीच्या वेळेला आणि भांडणं सारखी होतात. आणि मी स्वतः 112 वरती कंप्लेंट करून बऱ्याच वेळा हे केलेली आहे कंप्लेंट, पण तेव्हा पोलीस लोक म्हणतात की काय झालेलं आहे, तुम्ही सांगा, आम्हाला नावं सांगा. आता आम्ही वरती राहतो, आम्हाला काय खालच्या लोकांची नावं माहिती आहे का किंवा काय माहिती आहे का, ते नावं विचारतात की सांगा कोण आहे, कोण काय करते, कोण चालवते. आता आम्ही महिलांनी खाली जाऊन बघायचं की कोण काय करते आणि मग ह्यांना सांगायचं. थोडक्यात तुम्ही पोलिसांना फोन करून सुद्धा मी स्वतः पर्सनली 1-2दा फोन केलेला आहे. कारवाई जी अपेक्षित होती कारवाई झाली नाही. हा, म्हणजे ते आलेच नाही. तेच की काहीच झालं नाही, त्यामुळे तुम्हाला आज इथे हा, मग आम्ही सगळे आता एकत्र आलोय, सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे आणि आम्ही सगळ्या महिलांनी आणि पुरुषांनी पण सगळ्यांनी पुढाकार घेऊन SP-ना आता लेटर दिलेला आहे.